नमस्कार आणि रामराम मंडळी, मी तुषार आणि आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सकाळचे वाजले 7, तर 7 वाजल्यापासून आज आपल्या दिवसाला सुरुवात होते. सकाळ सकाळी आपल्याला सूर्यदेवाने दर्शन दिलं होतं, म्हणजेच आपल्याला सकाळचा सूर्योदय बघायला मिळाला होता आणि वातावरण सुद्धा पूर्णपणे थंडगार झालं होतं. बोलतात ना, कोकण म्हणजे स्वर्ग. जर बघायचं असेल तर तुम्हाला नक्की एकदा तरी कोकणात यावंच लागेल. तर फायनली मंडळी, आपला मित्र संतोष आलेला आहे गाडी घेऊन. सकाळी नाश्ता तर झाला, परंतु आता संतोष आला होता म्हणून म्हटलं आता मस्त एक डोसा खायला जाऊया. तर मंडळी, नंतर नाश्त्यासाठी आलो होतो स्वामी स्नॅक्समध्ये आणि मी मागवला होता उत्तप्पा आणि संतोषने मागवला होता डोसा. आणि इथे कधी आलात तर तुम्ही शेजवान डोसा ट्राय करायला अजिबात विसरू नका, अप्रतिम असा लागतो. आता रत्नागिरीला जातोय आणि आता आलोय काकांच्या इथे आणि हा दिसला इथे विलायती पारा, जसा आपला फणस असतो तसाच. आता याची मस्तपैकी भाजी करणार होते काका. दुपारच्या जेवणात आहे मस्तपैकी खीर, चपाती आणि तेंडल्याची भाजी. चला आता जेवून घेऊया, नंतर आपण जायचं रत्नागिरीला. फायनली दुपारचं जेवण वगैरे आटपून आता आम्ही निघालो रत्नागिरीला. सोबत काका आहेत, आता आहे हातखंब्यात. थोड्याच वेळात पोहोचू रत्नागिरीत. आज शनिवार आहे त्याच्यामुळे मार्केटला थोडी गर्दी तर असणारच आहे, बघूया. दुकानाचे बटाटे कांदे घ्यायचे होते, ते आपला गण्यादादा आहेच. तर गण्यादादाच्या इथे होलसेलमध्ये बटाटे आणि कांदे घेतलेले आणि आपल्या गोरे शेटच्या इथे पानं घेतलेली खायची. बघता बघता गाडी बघा पूर्णपणे लोड झाले. सगळा जिन्नस आहे, तेलाचे बॉक्स आहेत. आता बिलं भागवायचे सगळ्यांची. खाली मार्केटमधली खरेदी झाली, त्याच्यानंतर आलो आपण वरती साक्षी फूडमध्ये. तिथे आपल्याला दररोजच्या चहामध्ये खाण्यासाठी जो पदार्थ लागतो तो आपण मस्तपैकी खरेदी केला तिथे. फायनली आता घरी आलो आहे, थोडासा फ्रेश वगैरे होऊन तोंडाला काहीतरी चमचमीत खाण्यासाठी एक मस्तपैकी एक रेसिपी बनवली, ते दाखवतो तुम्हाला. तोंडाला चव सुटेल बघितली तर. ही बघा, ह्याच्या इकडे तोंडाला चव सुटलेलीच आहे. चव सुटलाय ना. हा. आणि हे बघा काय बनवलंय, मस्तपैकी मसाला काजू मस्तपैकी तुपात फ्राय केलाय आणि वरती आपला घरगुती मसाला टाकलाय. आता टेस्ट करूया जराशी घेऊन. टेस्ट कशी घ्यायला बघूया. एक नंबर लागतोय. तोंड बघ कसं झालं त्याचं. तर म्हणजे अशा प्रकारे आजचा दिवस आपल्याला इथेच संपतोय. जर का मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.